नमस्कार. अनेक वेळा पालक अनुभूतीमध्ये आम्हाला विचारतात की मुलांचा माइंडसेट कसा घडवावा, आणि गेल्या 10 वर्षात अनेक पालकांनी हा प्रश्न आम्हाला विचारलेला आहे. आज त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि अनुभूतीतलंच एक उदाहरण देऊन हा व्हिडिओ तुमच्याबरोबर आम्ही शेअर करतो आहे. अनुभूतीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी सेशन्स होतात. एक 8वीतला मुलगा आहे जो जवळपास 4 ते 5 वर्ष अनुभूतीमध्ये येतो आहे. तर तो आणि त्याची आई एक समस्या घेऊन अनुभूतीमध्ये आले. ती समस्या अशी होती की त्या मुलाची इच्छा होती की तो 8वीतला जो मुलगा आहे त्याला जरा हायर ग्रेडचं मॅथ्स शिकायचं होतं. म्हणजे जे स्कूलमध्ये शिकतो त्याच्या वरचढ जरा मॅथ्स शिकण्याचा इंटरेस्ट होता आणि त्या दृष्टीने त्याला क्लास लावायचा होता. आणि आईची मात्र इच्छा होती की स्कूलमध्ये जे मॅथ्स शिकवलं जातं आहे तेवढाच त्यांनी मॅथ्स शिकावं, कशाला उगाच हायर ग्रेडचं मॅथ्स शिकावं अशी आईची इच्छा होती. सो ही समस्या घेऊन ते दोघं आमच्यासमोर आले. आम्ही त्यांना विचारलं, त्या मुलाला स्पेशली विचारलं, का रे बाबा तुला का हायर ग्रेडचं मॅथ्स शिकण्यात इंटरेस्ट आहे? आई म्हणते तसं स्कूल लेवलचं मॅथ्स शिक की. तर तो म्हणाला की मी एक तुला गोष्ट शेअर करतो आणि ते अनुभूतीतल्या सेशनमधली गोष्ट तुझ्याबरोबर शेअर करतो. म्हटलं बरं बोल काय ते. तर तो म्हणाला, मध्यंतरी एका दादानी सेशन घेतलं अनुभूतीमध्ये. त्यात त्यांनी सांगितलं की आपले 3 प्रकारचे माइंडसेट असतात. एक म्हणजे क्युरेटिव्ह, दुसरा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि तिसरा म्हणजे इव्हॉल्विंग. आता क्युरेटिव्ह माइंडसेट म्हणजे काय, तर तो दादा असं म्हणाला की क्युरेटिव्ह माइंडसेट म्हणजे आपण तात्पुरता एखादी गोष्ट करणं. उदाहरणार्थ समजा आपल्याला बरं नाही आहे, मग आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, बरे होतो. किंवा परीक्षा आली आहे आणि आपण अभ्यास करतो, मार्कांसाठी फक्त अभ्यास करतो आणि परीक्षा आली आहे म्हणून अभ्यास करतो. दिस इज क्युरेटिव्ह माइंडसेट. दुसरं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह माइंडसेट. म्हणजे काय, तर मी आजारी पडलो होतो पण आता पटकन लवकर आजारी पडायला नको म्हणून लाईफस्टाईलमध्ये थोडेफार जुजबी बदल करणं, हे प्रिव्हेंटिव्ह माइंडसेटचं लक्षण आहे. किंवा गेल्यावेळी मला मार्क कमी पडले होते परीक्षेत पण आता थोडे बरे मार्क पडले पाहिजे म्हणून अभ्यास करायचा, हा प्रिव्हेंटिव्ह माइंडसेट. आणि इव्हॉल्विंग माइंडसेट म्हणजे काय, तर मला हेल्दी लाईफ जगायचं आहे आणि म्हणून माझी लाईफस्टाईल मी हेल्दी करणार. त्याचप्रमाणे मला ॲक्च्युली शिकण्यासाठी शिकायचं आहे. नवनवीन गोष्टी आयुष्यात शिकून मला मोठं व्हायचं आहे. मोठं म्हणजे आयुष्यात नवीन एक्सपिरियन्स घ्यायचे, ह्यासाठी जे शिकणं आहे दॅट इज इव्हॉल्विंग माइंडसेट. तर मला त्या मॅथ्सच्या क्लासला जाऊन मी काही त्याचे सेशन्स अटेंड केलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्या सेशनला जाऊन किंवा त्या क्लासला जाऊन मी इव्हॉल्व होतो आणि माझा इव्हॉल्विंग माइंडसेट डेव्हलप होतो आणि म्हणून मला त्या मॅथ्सच्या क्लासला जायचं आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हे त्या मुलाचं उत्तर ऐकल्यावर आईने पण इमिजिएटली त्या मुलाला त्या मॅथ्सला म्हणजे हायर ग्रेडचं जे मॅथ्स आहे ते शिकण्यासाठी अनुभूती दिली. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचा जर माइंडसेट इव्हॉल्विंग घडवायचा असेल तर त्यांना अगदी बालपणीपासनं तात्पुरत्या टेम्पररी काहीतरी गोष्टी शिकवण्यापेक्षा किंवा परीक्षा आली आहे म्हणून मार्कांसाठी त्यांच्या अभ्यासाच्या मागे लागण्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात ते इव्हॉल्व होतील ह्या दृष्टीने जर त्यांना आपण मार्गदर्शन केलं, त्या दृष्टीने जर आपण त्यांना सपोर्ट केला आणि त्या दृष्टीने जर त्यांचा माइंडसेट घडवला तर आपोआपच आत्ता ज्या मुलाचं एक्झाम्पल जसं शेअर केलं तसं तुमच्या घरात पण तुम्हाला अनेक उदाहरणं वेळोवेळी दिसतील. पण त्यासाठी पालकांनी पण जागरूकपणे इव्हॉल्विंग माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. त्याचे रिझल्ट्स हे नक्की पॉझिटिव्हच असतील याची 100% अनुभूतीच्या वतीने मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या या प्रवासात तुम्हाला कुठली मदत हवी असेल तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर आहेच आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट.